नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 धातू विज्ञान मेटलर्जी। मागील भागामध्ये आपण धातू विज्ञान या पाठात धातूंचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत। धातूंचे भौतिक व रासायनिक गुणधर्म आपण अभ्यासले, तर धातूंचे रासायनिक गुणधर्मांमध्ये आपण बघितलं की सोडियम हा धातू हा हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि सोडियम ऑक्साईड तयार होते। धातू ऑक्सिजन बरोबर संयोग पावतात आणि धातूंचे ऑक्साइड्स तयार होतात। काही धातूंचे ऑक्साइड्स हे पाण्यात द्रावणीय असतात आणि त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्कली तयार होते। धातू बरोबर आम्लाची अभिक्रिया होऊन धातूंचे क्लोराइड्स तयार होतात। हायड्रोक्लोरिक आम्ल असेल तर धातूंचे क्लोराइड्स तयार होतात। धन आयन आणि ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे असे म्हणतात। आज आपण अधातूंचे गुणधर्म बघणार आहोत। अधातू नॉन मेटल्स बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, कार्बन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर हे अधातू होत। अधातू म्हणजेच भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा गट आहे। सामान्य तापमानाला ब्रोमीन हा अधातू आपल्याला द्रव स्थितीमध्ये आढळतो। अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्ये असे म्हणतात। बघा, या ठिकाणी अधातू इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋण प्रभारित आयन होतात। सोडियम आणि क्लोरीन आपण उदाहरण बघितलेलं। या ठिकाणी सोडियमने इलेक्ट्रॉन दिला आणि क्लोरीनचा अणू हा काय करतोय, इलेक्ट्रॉन घेतोय। एटम गेनिंग एन इलेक्ट्रॉन सो इट बिकम्स अ निगेटिव्हली चार्ज anion। तर ते अधातू इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋण प्रभारित आयन होतात आणि म्हणून अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्येही म्हटले जाते। आता आपण येणार आहोत अधातूंच्या रासायनिक गुणधर्मांकडे। केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स। अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया। सामान्यतः अधातू ऑक्सिजन बरोबर संयोग पावून काय तयार होतं बघा, तर आम्लधर्मी ऑक्साइड्स तयार होतात। C+O2 कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड किंवा सल्फर आणि ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साइड ही आम्लधर्मी ऑक्साइड्स आहेत। परंतु काही वेळेला बघा, कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन ज्या वेळेला ज्वलन अपूर्ण होते त्यावेळेला कार्बन मोनॉक्साइड तयार होतो आणि हे उदासीन ऑक्साइड आहे। म्हणजेच काही बाबतीत अधातू ऑक्सिजन बरोबर संयोग पावून उदासीन ऑक्साइड्स तयार होतात। सो नॉन मेटल प्लस ऑक्सिजन, नॉन मेटल ऑक्साइड, आणि ही ऑक्साइड्स आम्लधर्मी असतात। दिस इज ऍसिडिक इन नेचर। सो सल्फर डायऑक्साइड टर्न्स ब्लू लिटमस पेपर रेड। निळा लिटमस पेपर लाल होतो, आम्लधर्मी असतात। अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया। सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही। याला अपवाद हॅलोजन, उदाहरणार्थ
क्लोरीन जेव्हा पाण्यात विरघळतो त्यावेळेला HOCl हे ॲक्वस सोल्युशन आणि हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. अधातूंची विरल आम्लांबरोबर होणारी अभिक्रिया. अधातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. नॉन मेटल प्लस ऍसिड, नो रिॲक्शन. पुन्हा याला अपवाद आहेत. हॅलोजन, क्लोरीन प्लस 2HBr तयार होतं 2HCl प्लस Br2. तर क्लोरीनची विरल हायड्रोब्रोमिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन अशा प्रकारे हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होतं आणि ब्रोमीन ॲक्वस सोल्युशनमध्ये आपल्याला मिळते. अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया. विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हणजेच योग्य तापमान, दाब, उत्प्रेरकाचा वापर करून अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया घडवून आणता येते. उदाहरणार्थ सल्फर आणि हायड्रोजन याची अभिक्रिया होऊन तयार होतो H2S. तर N2 प्लस 3H2 तयार होतो NH3 अमोनिया. आयनिक संयुगे, आयोनिक कंपाऊंड्स. धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे असे म्हणतात. आता आयनिक बॉन्डिंग बघा. सोडियम आणि क्लोरीन. सोडियमने स्टेबल होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन दिला, क्लोरीन स्टेबल होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन घेतो. तर अशा प्रकारे धन आयन आणि ऋण आयन, सोडियम झाला कॅटायन आणि क्लोरीन झाला ऍनायन. हा तयार झालं आयनिक संयुग. तर आयनिक संयुगे ही स्फटिक रूप असतात. आता धन आयन आणि ऋण आयन म्हणजेच धनप्रभार आणि ऋणप्रभार हे एकमेकांना संतुलित करतात आणि त्यामुळे आयनिक संयुग हे विद्युतदृष्ट्या उदासीन असते. हे आपण मागील भागात अभ्यासलेलं आहे. तर स्फटिकरूप पदार्थांच्या सर्व कणांचे पृष्ठभाग हे गुळगुळीत व चकचकीत आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड. तसंच आयनांची नियमित पद्धतीची मांडणी ही त्या स्फटिक रूपाला कारणीभूत ठरते. मात्र स्फटिकांचा वेगवेगळ्या आयनिक संयुगातील स्फटिकांचा आकार हा वेगवेगळा असतो. तर या स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी महत्त्वाचे घटक म्हणजेच एक धनप्रभारित व ऋणप्रभारित आयनांचे आकारमान आणि दुसरं आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिमाण. तर स्फटिक संरचनेमध्ये धन आयनांभोवती ऋण आयन आणि ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारण मांडणी असते आणि विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल आणि सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल म्हणजेच विद्युत प्रभाराचे परिमाण. तर अशा प्रकारे हे दोन घटक कारणीभूत ठरतात. तर धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितीत आकर्षण बल हे खूप प्रबळ असते आणि लगतच्या विजातीय आयनांमधील हे आकर्षण बल प्रबळ असल्यामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक हे खूप उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ असतात. आयनिक संयुगे व त्यांचे गुणधर्म यावरून आपण बघणार आहोत. पहिला गुणधर्म आहे धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षण बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायू रूपात असून ती कठीण असतात. बघा, आयोनिक बॉन्ड इज व्हेरी स्ट्रॉंग. आयोनिक संयुगे ही ठिसूळ असून त्यांच्यावर दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात. सोडियम क्लोराईड आपण उदाहरण घेतलं तर त्याच्यावर दाब प्रयुक्त केल्यास त्याचे आपल्याला तुकडे करता येतात. आयनिक संयुगांमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन जे आहे हे जास्त असल्यामुळे त्यांच्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते आणि म्हणून बघा त्यांचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट
म्हणजेच द्रवणांक आणि उत्कलनांक हे उच्च असतात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईडचा मेल्टिंग पॉइंट हा आहे 801 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट उत्कलनांक 1413 डिग्री सेल्सिअस. तर द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. त्यानंतर आयनिक संयुगे ही पाण्यात द्रावणीय असतात, परंतु केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकामध्ये ती अद्रावणीय असतात. आणि म्हणूनच बघा सोडियम जो आहे हा कशामध्ये ठेवला जातो तर केरोसिन मध्ये ठेवला जातो. त्यानंतर स्थायू रूपातील आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. ती विद्युत वहन करू शकत नाही, कारण बंदिस्त रचनेमुळे त्यातील आयनांची हालचाल शक्य नसते, परंतु वितळलेल्या अवस्थेत किंवा द्रावणातून मात्र विद्युत वहन होऊ शकते. तर वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. बघा विद्युत अपघटनी म्हणजे काय तर वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीत ही आयनिक संयुगे ही त्यांच्यामधून विद्युत वहन होऊ शकतं आणि या वाहकतेमुळे म्हणजेच या गुणधर्मामुळे या संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. आता आपण येणार आहोत धातू विज्ञान मेटलर्जी. तर धातू विज्ञान म्हणजे काय तर खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण आणि त्या धातूंचा विविध उपयोग जो केला जातो तो उपयोग करण्यासाठी त्या धातूंचं शुद्धीकरण करावं लागतं. तर या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच धातू विज्ञान होय. निसर्गामध्ये बरेचसे धातू असे आहेत की ते मुक्त अवस्थेत सापडत नाहीत, कारण ते क्रियाशील आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या ऑक्साइड्स, कार्बोनेट्स, सल्फाइड्स, नायट्रेट्स अशा क्षारांच्या रूपात संयुक्तावस्थेत आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा हा जो धातू या प्रकारे काढला जातो आणि त्यापासून हे धातू आर्टिकल म्हणजेच उत्पादन तयार केलं जातं. तर ऑक्साइड्स, कार्बोनेट्स, सल्फाइड्स या रूपामध्ये आपल्याला बरेचसे धातू आढळतात. आणि अक्रियाशील धातू जे आहेत यांच्यावर हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांचा अजिबात परिणाम होत नाही. उदाहरणार्थ सोने, चांदी, प्लॅटिनम हे धातू अक्रियाशील धातू आहेत आणि त्यामुळे हे धातू आपल्याला मुक्तावस्थेत आढळून येतात. तर खनिजे म्हणजेच धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गामध्ये आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा तांबे हा धातू जो आपण वापरतो तो धातू त्याच्या संयुगाच्या अशुद्धीसह निसर्गात या रूपात आढळतो. बघा नेटिव्ह कॉपर, क्युप्राइट, चॅल्कॉइट, कोवेलाइट अशी वेगवेगळी ही धातूची या तांबे धातूची ही खनिजे आहेत. तर ही बघा आयर्न ओर मिनरल्स म्हणजेच लोह या खनिजाची ही संयुग अशुद्धीसह निसर्गात आढळणारी खनिज. हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट एक्सेट्रा. तर ॲल्युमिनियम हे आपल्याला बॉक्साईटच्या रूपामध्ये या खनिजामध्ये आढळतं. मग तर धातुके म्हणजे काय तर ज्या खनिजांपासून आपल्याला हवी ती सोयीस्करपणे व फायदेशीररित्या असे धातू वेगळे करता येतात अशा पदार्थांना धातुके असे म्हणतात. बघा उदाहरणार्थ लोखंडाचं ओर धातूक हेमेटाइट, ॲल्युमिनियमचं धातूक बॉक्साइट, झिंकचं धातू, त्यानंतर तांब्याची धातुके
तर अशा प्रकारे या खनिजांपासून धातू वेगळा करता येतो, तशी झाली धातुके. आणि मृदा अशुद्धी, तर धातुकांमध्ये धातूच्या संयुगांबरोबर माती, वाळू आणि खडकीय पदार्थ अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. त्या अशुद्धींना मृदा अशुद्धी असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, हे आहे धातू आणि त्यामध्ये असणारे हे बघा सँड, सॉइल या इम्प्युरिटीज आहेत. तर माती, वाळू, खडक यासारख्या अनेक प्रकारच्या अशुद्धी जे आहेत त्याला मृदा अशुद्धी असे म्हणतात. तर व्हॉट इज एन ओर? गोल्ड ओर, अ रॉक विथ गोल्ड इन इट. दिस इज आयर्न ओर, rock with iron in it. So a rock that contains enough metal or metal compounds, धातूची संयुगे असतात आणि त्याच्यापासून आपण धातू एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, त्यालाच काय म्हणतात? धातुके असे म्हणतात. तर धातू विज्ञान म्हणजे काय? बहुतेक वेळा धातुकांच्या खाणींमधून खनिजे बाहेर काढून त्या ठिकाणीच त्यांच्यातील मृदा अशुद्धी जी आहे ही वेगवेगळ्या पद्धती वापरून धातुकांपासून बाजूला काढली जाते आणि त्यानंतर ही धातुके धातू ज्या ठिकाणी निर्माण केले जातात त्या ठिकाणी नेली जातात आणि तेथे धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण केले जाते आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धती वापरून त्या धातूचं शुद्धीकरण केलं जातं. तर थोडक्यात धातुकांपासून शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करणे, या सर्व प्रक्रियेला धातू विज्ञान असे म्हटले जाते. तर या ठिकाणी बघा, हे धातुक आहे आणि त्यापासून आपल्याला हा शुद्ध स्वरूपातील धातू मिळालेला आहे. तर अशा प्रकारे ही जी वेगवेगळी टप्प्यानुसार धातू निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजेच धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवला जातो त्याला धातू विज्ञान असे म्हणतात. त्याचे काही टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे धातुकांचे संहतीकरण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. दुसरा टप्पा आहे धातूंचे निष्कर्षण, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. आणि तिसरा टप्पा धातूंचे शुद्धीकरण. म्हणजे धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याचे 3 टप्पे प्रामुख्याने पडतात. धातुकांचं संहतीकरण करणे, धातूंचे निष्कर्षण करणे आणि धातूंचे शुद्धीकरण करणे. आपण याचं विस्ताराने संहतीकरण म्हणजे काय, निष्कर्षण म्हणजे काय, शुद्धीकरण म्हणजे काय हे बघणार आहोत. तर धातुकांचे संहतीकरण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. आता धातुकांचे संहतीकरण म्हणजे काय? तर धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला धातुकांचे संहतीकरण असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, वेगवेगळ्या या मशीन्स आहेत, त्याच्या सहाय्याने धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळी केली जाते. आता यासाठी नेमका कोणता मार्ग वापरायचा किंवा कोणती पद्धत वापरायची हे त्या धातूच्या भौतिक गुणधर्मांवर आणि त्या धातुकामध्ये असणाऱ्या मृदा अशुद्धीवर अवलंबून असते. त्याचबरोबर धातू कशा प्रकारे अभिक्रियाशील आहेत, म्हणजेच धातूंच्या अभिक्रियाशीलतेवर आणि शुद्धीकरणासाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्यावर सुद्धा या प्रक्रिया अवलंबून असतात. पर्यावरणाच्या प्रदूषणात कारणीभूत घडणाऱ्या अशा गोष्टी आहेत त्याचा विचार संहतीकरण करताना केला जातो. तर अशा प्रकारे धातुकांचं संहतीकरण पर्यावरण हित लक्षात ठेवून केलं जातं. सामान्यपणे धातुकांचे संहतीकरण करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत बघा. पहिली आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. दुसरी आहे
चुंबकीय विलगीकरण पद्धत, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, ही पद्धत आपण इयत्ता 7वी 8वी या वर्गांमध्ये अभ्यासलेली आहे. कशा प्रकारे चुंबकीय विलगीकरण, चुंबकीय पदार्थ वेगळे केले जातात. तिसरी पद्धत आहे फेनतरण पद्धत, फ्रोथ फ्लोटेशन मेथड. आणि चौथी आहे अपक्षालन, लिचिंग. ओके, तर या 4 पद्धतींमार्फत म्हणजे जी योग्य आहे तिचा विचार केला जातो आणि त्यानुसार त्या धातुकांचं संहतीकरण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स केलं जातं. पहिली पद्धत आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. आता जड धातुकांचे कण हे हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून या पद्धतीमुळे सहज वेगळे करता येतात. तर गुरुत्वीय पद्धतीमुळे मध्ये जड पदार्थ काय होणार आहे, खाली जाणार आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारे या पद्धतीचा वापर करून जड धातुक हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून वेगळे करता येऊ शकतात. यामध्ये पुन्हा 2 प्रक्रिया येतात. पहिली प्रक्रिया आहे विल्फ्ली टेबल पद्धत आणि दुसरी पद्धत आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत, हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. आता काय पद्धत आहे बघा, तत्व एकच आहे, गुरुत्वीय विलगीकरण, पण 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता पहिली पद्धत आहे विल्फ्ली टेबल पद्धत. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, हे अशा प्रकारचं एक यंत्र मशीन तयार केलं जातं. काय केलं जातं तर लाकडाच्या या पातळ अशा उतार असलेल्या कमी उताराच्या पृष्ठभागावर हे तुकडे असे लावले जातात आणि हे टेबल तयार केलं जातं. लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे, उतार त्याला जास्त ठेवला जात नाही, कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फ्ली टेबल तयार केलं जातं. आता ह्या ज्या पट्ट्या आहेत म्हणजे हे टेबल जे आहे, हे टेबल सतत व्हायब्रेशन मध्ये असतं, सतत ते कंपन पावत ठेवलेलं असतं, व्हायब्रेट सतत ठेवलं जातं. आता का व्हायब्रेट ठेवलं जातं, काय होतं बघा, ज्या वेळेला या टेबलवर धातुकांची भुकटी बघा, क्रश्ड ओर जे आहे हे टाकलं जातं या ठिकाणी या टेबलवर, आणि ही जी भुकटी आहे ही बॉल मिल वापरून तयार केलेली असते आणि पाण्याचा प्रवाह आहे बघा, वॉटर टेबल, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो. आता हा प्रवाह वरून खाली असा सोडला जातो. आता ज्या वेळेला पाण्याचा प्रवाह वरून सोडला जातो त्यावेळेला यामध्ये असलेल्या ज्या हलकी मृदा अशुद्धी जी आहे, तर क्रश ओव्हर आहे त्याच्यामध्ये असलेली हलकी मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर पूर्णपणे खाली वाहत जाते आणि ज्यामध्ये धातुकांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच काय आहे, जड असे कण आहे, धातुकांचं प्रमाण जास्त आणि मृदा अशुद्धीचं प्रमाण कमी, म्हणजे जड असे जे कण आहेत हे या छोट्या लाकडी तुकड्यांच्या मागे खाचा केलेल्या आहेत बघा, ग्रूव्ज आहेत खाचा, या खाचांमध्ये अडकले जातात आणि मग हे खाचांमधून पुढे पुढे काय होतात, गोळा केले जातात. तर अशा प्रकारे हे असं उतरत्या प्रकारचं असलेलं हे. पुढची पद्धत आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत, हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. या पद्धतीमध्ये गिरणीवर आधारित कार्य चालते, म्हणजे गिरणीमध्ये ज्याप्रमाणे आपण धान्य टाकतो आणि ते धान्य खालून जसे बाहेर येते त्याप्रमाणे या ठिकाणी कार्य चालतं. आता वरच्या बाजूला अशा प्रकारचं एक निमुळतं भांड असतं, हे निमुळतं भांड आहे आणि हे निमुळतं भांड खालच्या बाजूने एका हौदासारख्या भांड्यात उघडलं जातं. वरच्या बाजूला या ठिकाणी पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते आणि खालच्या बाजूला आतमध्ये पाणी सोडण्यासाठी एक नळी बसवलेली असते. तर अशा प्रकारे या भांड्याची रचना असते. तर कार्य कसं चालतं बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, हेवी ओर म्हणजेच जड धातुकांचे कण जे आहेत हे खाली जमा होतात आणि
हलक्या असल्याने, मृदा अशुद्धी ज्या हलक्या असल्याने त्या बाहेर टाकता येऊ शकतात, बाहेर काढता येऊ शकतात. वॉटर अँड लाइटर मृदा अशुद्धी ही जी आहे ही बाहेर वाहत जाऊन वेगळ्या जमा करता येते आणि जड धातुकांचे कण जे आहेत हे खाली जमा होतात, ते विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात. तर अशा प्रकारे गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित या हायड्रॉलिक सेपरेशन मेथड म्हणजे हायड्रॉलिक मशीनमध्ये कार्य चालतं. काय पद्धत आहे बघा. पहिलं म्हणजे बारीक दळलेले धातूक जे आहे हे वरून या ठिकाणी हौदात टाकलं जातं. त्यानंतर वरच्या बाजूला पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते, खालून पाणी जाण्यासाठी नळी बसवलेली असते. खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह या बाजूने बघा अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो आणि त्यामुळे होतं काय, तर मृदा अशुद्धी या हलक्या असतात. हलक्या असल्याने त्या हौदाच्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाण्याचा प्रवाह हा जोरात सोडला जातो. त्यामुळे त्या बाहेर वाहत जाऊन वेगळ्या जमा होतात आणि त्याच वेळेला हे जे जड धातुकांचे कण आहेत ते खालच्या बाजूने तळाशी गोळा होतात. तर थोडक्यात गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित या पद्धतीमध्ये कार्य केलं जातं. तर अशा प्रकारे धातुकांचं सहतीकरण गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीने 2 प्रकारे केलं जातं. एक म्हणजेच विल्फी टेबल पद्धत आणि दुसरी जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. आज आपण काय काय शिकलेलो आहोत थोडंसं लक्षात ठेवा बघा. खनिजे म्हणजे काय, तर धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. उदाहरणार्थ ग्रॅनाइट, क्वार्ट्ज, झिरकॉन इत्यादी. धातुके म्हणजे ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हणतात. उदाहरणार्थ सिन्नबार HgS म्हणजेच पाऱ्याचा एक धातू आहे. स्फॅलेराइट जस्ताचा एक धातू, ही धातुका आहेत. मृदा अशुद्धी धातुकांमध्ये धातूच्या संयुगांबरोबर माती, वाळू किंवा खडकासारखे पदार्थ ज्या अशुद्धी असतात या अशुद्धींना मृदा अशुद्धी असे म्हणतात. त्यानंतर आपण धातुविज्ञान म्हणजे काय बघितलं, तर धातुकांपासून शुद्ध स्वरूपामध्ये निष्कर्षण करणे आणि धातूला वेगवेगळ्या पद्धती वापरून शुद्ध करणे या प्रक्रियेला धातुविज्ञान असे म्हणतात. त्याचे टप्पे आपण बघितले. या धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याची प्रक्रिया म्हणजेच धातुकांचे सहतीकरण ही पहिली प्रक्रिया. आणि दुसऱ्या ज्या पद्धती आहेत या धातू सहतीकरणामध्ये आपण गुरुत्वीय विलगीकरण पद्धत, त्यानंतर चुंबकीय विलगीकरण पद्धत, फेनतरण पद्धत, अपक्षालन या विविध पद्धतींचा तसंच धातूंचं निष्कर्षण म्हणजे काय याविषयी अधिक माहिती पुढील भागात घेणार आहोत. आता इथेच थांबूया. तर अधिक माहितीसाठी आणि धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू कसे मिळवले जातात याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्यासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.